10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. अण्णा, हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूरमध्ये सर्वात मोठा मतदारसंघ आहे. लोकसंख्येच्या मानाने, मतदारसंख्येच्या पण मानाने, आणि निर्णायक मतदारसंघ आहे. 2 वेळा आढळराव पाटलांना लीड दिले, पण यावेळेस अमोल कोल्हे किंवा त्यांच्याशी संबंधित घटक पक्ष दावा करतात 50,000हून अधिक लीड या मतदारसंघातून त्यांना मिळेल. नेमकं काय वाटतं तुम्हाला? जातीकडे निवडणूक जाईल, विकास कामांकडे जाईल, सहानुभूतीकडे जाईल, का ज्या पक्ष फाटाफुटी झाले याचा परिणाम होईल? कोणाला मत नाही, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी एक संघ असताना, राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना सुद्धा त्यावेळेस दावा होता की 50,000चं मताधिक्य त्यावेळेस त्यांच्या उमेदवाराला मिळेल. दुर्दैवाने ते 6,000 मताने पिछाडीवरती या मतदारसंघामध्ये राहील. एवढी ताकद लावून सुद्धा अनेक नगरसेवक, सगळे वातावरण असताना सुद्धा आता तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. अनेक नगरसेवक, विद्यमान आमदार साहेब शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे नेत्यांचा दावा किती जरी काय असेल तरी शेवटी जनता, मला स्वतःचा अनुभव आहे की विकास कामांच्याच मागे उभे राहते. आणि दुर्दैवानं महाविकास आघाडीला माझ्या मतदारसंघामध्ये या 5 वर्षात मी हे काम केलंय हे त्यांना सांगण्यासारखं काहीच नसल्यामुळे ते निवडणूक सहानुभूतीकडे नेत आहेत, ते निवडणूक कदाचित जातीकडे नेत असतील. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, शेवटी जनता विकासाच्या मागे जाणारी जनता. निवडणुकीमध्ये आपण सांगण्याची आवश्यकता आहे महाविकास आघाडीने. अगदी त्यांच्या महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या राज्यातल्या कालावधीमध्ये किंवा आदरणीय उमेदवारांच्या 5 वर्षाच्या कालावधी एक काम जे माझ्या मतदारसंघामध्ये पाठपुरावा केलाय आणि ते सोडवलंय. कदाचित ते सांगायला नसल्या कारणानं निवडणूक अशा ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. परंतु मला माहिती आहे की शेवटी जनता जात पात धर्म लिंग भेद विसरून देशाचा आणि तुम्ही बघा की 2014 नंतर ह्या देशामध्ये परिवर्तन झालंय. लोक देशाचा विचार करायला लागले. लोक टॅक्स रूपाने पैसे देत असताना देशात चांगली कामं होत असतील या विश्वासानं टॅक्स पण भरतायत. म्हणजे का नाही जनता माझ्या हडपसरची विचार करणार की 40 वर्षातला सय्यदनगरचं रेल्वेचे अंडरपास झाले? करेल ना विचार. माझी जनता विचार करेल कात्रज कोंडवड 40 वर्ष कात्रज चौकात उड्डाणपुलाच्या बद्दल कुणीच काही बोललं नाही, कोणाला करता आलं नाही. या 5 वर्षात मोदी सरकारच्या कालावधीमध्ये होतंय. का कोंडवा खुर्ची लोक विचार नाही करणार? रेल्वेचं आमचा उड्डाणपूल त्या ठिकाणी जनता विचार करेल. अहो, घोरपडी मुंडव्याची अशी स्थिती होती, त्या उड्डाणपूल लोक सुकवलेत, त्यामुळे नक्की जनता विचार करेल. बघा, जनता त्रस्त आहे हडपसरच्या वाहतुकीला. जनतेला 40 वर्ष या हडपसरला राजकीय नेतृत्व मोठं मिळालं असेल, परंतु त्यांच्या ज्या पारंपरिक समस्या आहेत त्याच्यावरती काहीच उपाययोजना झालेली नाही. अनिल राव, मी तुमचा जरी किती जवळचा नातेवाईक असेल तरी तुम्हाला बटन दाबत असताना राव मला दारात काहीतरी माझ्या वाहतुकीच्या प्रश्नाच्या बद्दल विचार केला पाहिजे. ही भूमिका नक्की जनतेची राहील. आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज देशाकडे बघण्याचा जो जगाचा दृष्टिकोन आहे की नाही, देशाकडे बघण्याचा, त्याच्यात माझे सगळे तरुण मुलं आहेत ना, त्यांना अभिमान वाटतो की आज माझा देश कुठे जातोय. अहो, एक जवळचा सहकारी मित्र निवडण्यापेक्षा एक मजबूत नेतृत्व निवडण्यात लोकांना कधीही विश्वास आहे. आणि मला खात्री आहे की कुणी जरी निवडणूक अशा पद्धतीने घेऊन जायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोक मोदीजींच्याच मागे उभे राहतील. बघा, आम्ही मंडळी सगळे म्हणजे तुम्ही आता विचारलं की महाविकास आघाडी दावा करते. तुम्ही मला सांगा अनिलराव, माझ्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष 14 नंतर पराभूत झाला या मतदारसंघामध्ये सुद्धा, आणि राज्यात सरकार नव्हतं आलं. मागच्या त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही इतके संघर्ष केले, अगदी जेलमध्ये जावं लागलं. 1 रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये मिळाला नाही आम्हाला. तरी एक कार्यकर्ता तरी हल्ला का भारतीय जनता पक्षाचा? कारण आम्ही परिणामाची चिंता नाही करत आहे. आमची बांधिलकी विचारांची. आमचा विचार हाच आहे की राष्ट्र प्रथम, मग पक्ष, मग स्वतः. आज या राष्ट्राला मोदी साहेबांसारखं एक सक्षम नेतृत्व मिळाले. बघा अनिलजी, का नाही विचार करणार हडपसरची जनता की जे 500 वर्षाचं प्रभू श्रीरामांचा जे काही संघर्ष होता, गुलामगिरीची खून होती, प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्ध्वस्तीकरण हे भारतवासियांच्या मनावरती गुलामगिरीचीच खून होती. आणि कुठलं पण राष्ट्र आहे ना, अस्मितेशिवाय उभं राहू शकत नाही. प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहणं ही आमची अस्मिता आहे. प्रभू श्रीराम कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे नाही आहेत, या देशाची अस्मिता आहे. आणि ते उभं राहिलं. आणि ते उभं राहत असताना एका सहकार्याने
विषय मांडत असताना ठीक आहे, या देशात काही महागाईबद्दल बोलायचं तर बोला, तुम्हाला बेरोजगारीबद्दल बोलायचं तर बोला, भ्रष्टाचारावरती बोलायचं तर बोला, पण त्या सगळ्याचा संदर्भ माझ्या रामाच्या मंदिरापर्यंत नेला का नाही विचार करणारी आडतची जनता नक्की करेल. महागाईच्या विषयामध्ये मोदीजींनी प्रयत्न केले. आज तुम्ही आजूबाजूला बघा, लोक हुशार आहेत, सर्च करतायत. आजूबाजूच्या देशांची ब्रिटनच्या पंतप्रधानाने 3ऱ्याच महिन्यात राजीनामा दिला, अर्थव्यवस्था ढासळली म्हणून. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाचं बंगला फोडला, देश सोडून जावं लागलं. पाकिस्तानची अर्थव्यवस्था काय स्थितीत आहे. ज्या ब्रिटनने इंग्लंडने आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, तो 3 वेळचं जेवण करायच्या ऐवजी 2 वेळचं जेवण करायला लागला. तर अशा वेळेस भारताची अर्थव्यवस्था 11 नंबरवरनं 5 नंबरवरती आली. का नाही ही जनता विचार करेल? करणार ना. जगाच्या मानाने आरोग्याची व्यवस्था इतकी कमजोर असताना सुद्धा कोविडमध्ये आमचा मृत्यूदर कमी होता. आज जगामध्ये माझा मतदारसंघातले लोक विचार करतील ना, कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन बनवणारा माझा देश भारत ठरला. 2 आपलाच मतदारसंघात ते पुनावाल्यांची फॅक्टरी आहे. 2 वेळा लस फुकट दिली आणि मृत्यूदर कमी झाला. हा विचार करेल ना, नक्की जात पात धर्माचा विचार करेल, विकासाचा विचार करेल आणि देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील याचा नक्की विचार करेल. कारण त्याचा उल्लेख काल मोदीजींनी केला की आम्हाला अभिमान आहे की 26/11 एकही हल्ला या देशात पुन्हा होऊ शकला नाही. कारण हे सांगणारं नेतृत्व आहे. कसा आला तर त्याला त्या काळात बिर्याणी मिळाली, पुन्हा जर असं काय झालं तर बिर्याणी नाही गोळी मिळेल, हे सांगणारं नेतृत्व आहे. ती मतधक्क्याचा दावा करताय, काय आव्हान जनतेला? मी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, आदरणीय विद्यमान आमदार चेतन तुपेजी पाटील असतील, शहराचे शिवसेनेचे प्रमुख नाना भानगिरे आहे आणि आता आमच्या जोडीला मनसे आहे. साईनाथ बाबर या शहराचे मनसेचे शहराचे अध्यक्ष आहे. आम्ही चौघांची भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि आम्ही शिवसेना मनसे, आम्ही चौघे मित्र पक्षांची ताकद या मतदारसंघामध्ये मोठी आहे. त्या ठिकाणी आम्ही नेतृत्व म्हणून काम करतो. मी समजा कोंढवा कात्रज परिसरात असेल, आमदार साहेब हडपसर माळवडीत असेल, महम्मदवाडीला नाना असतील, साईनाथ इथे असेल आणि भारतीय जनता पक्षाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मतदारसंघात सगळ्या ठिकाणी जाळा कामं आम्ही केलेली आहेत. आमच्या विचारांचा मतदारसंघ आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की निश्चितपणानं 50,000च्या पुढे नक्की आम्ही मताधिक्य मिळवा. त्यासाठी येणारे 10 दिवस आम्ही मेहनतीत राहणार, मतदाराची टक्केवारी वाढवणार आणि त्या टक्केवारीत जो येईल तो मतदार आम्हाला माहिती आहे की ती यंत्रणा आमच्याकडे आहे. कारण आम्ही भावनिक मतदानाच्या ऐवजी आम्ही विश्वास आणि विकास या विचारानंच मतदान काढणार. आणि मागच्या वेळेस तर 5,500 लीड होते, राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ध्यापेक्षा जास्त गट, 70% गट अजितदादांबरोबर या मतदारसंघातला आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे आणि मला खात्री आहे की शिवसेनेचा मूळचा मतदार हा हिंदुत्वाच्या विचाराचा मतदार आहे. मूळच्या मतदाराला या देशामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आवश्यक आहे आणि म्हणून जरी नेते शिवसेनेचे तिकडे असतील तर शिवसेनेचा मतदार हा निश्चितपणानं मोदीजींच्या मागे उभं राहील आणि चिन्हाची पर्वा न करता घड्याळासमोरचं बटन दाबेल आणि शिवाजीराव आढळराव पाटील खासदार होत असताना या हडपसर मधनं 50,000च्या पुढचं मतदार नक्की राहील.